हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 26 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पार्टवरती एरोटेल सारखेच काय मुद्दे डिस्कस केले असतात, त्याचं सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्व असेल तर ते डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काही कॉन्सेप्ट आले असतील तर ते कव्हर करत असतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज कव्हर करत असतोय. आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागचा एक आणि अंतिम उद्देश हाच आहे की याच्यातून जो कंटेंट आपल्याला मिळतोय सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाचा जो आपण म्हणतोय त्याचं जास्तीत जास्त एक्झाममध्ये मार्क्समध्ये रूपांतर करणं हा याचा अंतिम उद्देश आहे आणि त्या दृष्टीतून आपण सगळं या ठिकाणी कव्हर करत असतोय. सुरू करूया डिस्कशनला आणि मग बघूया मग पहिलं महत्वाचं एरोटेल कोणतं आहे आणि त्याच्यातून काय महत्वाचे पॉईंट्स आपल्याला आज शिकायला मिळत आहेत. पहिलं जे एरोटेल आहे ते आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं आहे आणि विशेष करून इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीतून म्हणजे त्याच्यातला बेसिक पॉइंट काय आता याच्यामध्ये येईल तर त्याच्यातला बेसिक पॉइंट म्हणजे फ्रीडम ऑफ रिलिजन्स. फ्रीडम ऑफ रिलिजन्स आणि फ्रीडम ऑफ रिलिजन्स हा काय आहे तर आपला फंडामेंटल राईट आहे. या पॉईंटसाठी हे एरोटेल जे आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि याचा जो सेंटर पॉईंट आहे तो सेंटर पॉईंट जर आपण बघितला तर तो साबरीमाला टेम्पल आहे आणि साबरीमाला टेम्पलवरती जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते एक जजमेंट याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लेखकांना डिस्कस केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं या एरोटेलचा सेंटर पॉईंट आहे. मग ते जे जजमेंट आहे ते जजमेंट पहिल्यांदा तुम्हाला सांगतो ते जजमेंट एक्झॅक्टली कोणतं आहे. जस्ट अ मिनिट, आय थिंक आय नीड टू चेंज इन कलर. ओके, सो ते जजमेंट जे आहे ते जजमेंट आहे इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. ही खऱ्या अर्थानं 2000 सप्टेंबर 2018ची केस आहे. 5 जज बेंच होती. त्याच्यामध्ये जो रिझल्ट आला तो 4:1 आला. ठीक आहे, म्हणजे 4 जज जे होते ते एका बाजूला होते आणि एक जज जे होते ते एका बाजूला होते. अशा पद्धतीचं डिसिजन आलं. कुठलीही एक बेंच असते ना त्याच्यामध्ये, आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 4 जजची बेंच आहे, याच्यामध्ये सॉरी 5 जजची बेंच आहे, याच्यामध्ये 4 जणांचं एक डिसिजन आहे आणि एकाचं एक डिसिजन आहे. तर जे 4 जणांचं डिसिजन आहे ते फायनल वर्डिक्ट याच्यामध्ये मानण्यात येतं, म्हणजे मेजॉरिटी डिसिजन जे आहे ते वर्डिक्ट मानण्यात येतं. मग याच्यामध्ये मेजॉरिटी डिसिजन जे आहे ते 4 लोकांचं होतं आणि एक त्याच्या पेक्षा वेगळं डिसिजन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीची 5 जज बेंच होती आणि त्याच्यामध्ये खरं तर हे जजमेंट देण्यात आलेलं आणि त्या केसचं नाव आहे इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. आता तुम्हाला एक्झॅक्ट स्टोरीज तुम्हाला सांगतो काय आहे ते. साबरीमाला टेम्पलमध्ये याच्या अगोदर नियम असा होता की 10 ते जवळजवळ 50 वर्ष या वयोगटातील महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता किंवा त्या जो काय चौथरा त्याचा असेल, जो काय गाभारा असेल तिथं महिलांना प्रवेश नव्हता आणि त्याच्या मागचं जे रिझन आहे ते रिझन बऱ्यापैकी हे दिलं जायचं की मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये कुठंतरी जर त्या खऱ्या अर्थानं तिथं प्रवेश करत असतील तर ते कुठंतरी अपवित्रता वगैरे त्याच्यामध्ये रिझन दिलं होतं, जे की रिलिजियस रिझन मानण्यात येत होतं. मग हे जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस प्रकरण गेलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं, म्हणजे ती केस जी आता तुम्हाला सांगितली यंग लॉयर असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे कुठंतरी जे महिलांचं फ्रीडम ऑफ रिलिजन आहे म्हणजे त्यांचा फंडामेंटल राईट आहे त्याचं कुठंतरी व्हायलेशन आहे, त्यामुळे हे होता कामा नाहीये. त्यामुळे ही प्रथा जी आहे ती सुप्रीम कोर्टानं मोडीत काढली. 5 जज बेंच अंतर्गत हे डिसिजन आलं आणि ते जे मेजॉरिटी जज होते 4 जज त्यांनी अशा पद्धतीची प्रथा मोडीत काढलेली आपल्याला बघायला मिळाली. अशा पद्धतीचं खरं तर हे जजमेंट होतं आणि त्याच्यामध्ये मग समाजामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की सुप्रीम कोर्टानं कुठंतरी हे रिलिजियस रिच्युअल आहे, लोकांची श्रद्धा आहे, त्याच्या अगेन्स्ट कुठंतरी जजमेंट दिलेलं आहे, याचा रिव्ह्यू करायला पाहिजे वगैरे वगैरे. अशा वेगवेगळे डिबेट्स याच्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळाले. काही ठिकाणी प्रोटेस्ट सुद्धा त्यावेळेस बघायला खऱ्या अर्थानं मिळाले होते. पण तरी सुद्धा जे हे जजमेंट आहे ते तसेच्या तसं राहिलेलं आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर रिव्ह्यू वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही.
मग याच्यामध्ये लेखक आपल्याला या एरिस्टॉटलच्या माध्यमातून समजवायचा काय प्रयत्न करतोय, तर एरिस्टॉटलच्या माध्यमातून लेखक आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय की हे जजमेंट येणं किती गरजेचं होतं. जर नसेल हे जजमेंट तर याच्या अगोदर काय होत होतं, जर आलं नसतं तर याच्या अगोदर खऱ्या अर्थानं जे फंडामेंटल राईट आहे त्या फंडामेंटल राईटचं कुठंतरी रिलिजियसच्या नावाखाली खऱ्या अर्थानं हनन होत होतं, व्हायोलेशन होत होतं. म्हणजे काय, जर तुम्ही यांना खरं तर आपण एका साईडला काय म्हणतो की धार्मिक स्वातंत्र्य आहे मला, कुठल्या धर्माचे आचरण करायचं, कुठला धर्म फॉलो करायचा, कुठल्या धर्माचा प्रचार करायचा, हे खरं तर माझं स्वातंत्र्य आहे ते, आणि ते स्वातंत्र्य असणं हा माझा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. पण इथं कुठंतरी हे जे साबरीमाला टेम्पल्स रिलेटेड जो इश्यू आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी महिलांचा हा जो अधिकार आहे तो हिरावून घेतला जात होता, या अधिकाराचं त्यांच्या उल्लंघन होत होतं. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचं हे जे जजमेंट आहे हे काय करतं, तर हे त्या महिलांचा जो फंडामेंटल राईट आहे तो फंडामेंटल राईट प्रोटेक्ट करतं, तो राईट आपण म्हणू शकतो इन्शुअर करतं की तो त्यांचा फंडामेंटल राईट आहे आणि तो तो राईट त्यांना मिळालाच पाहिजे. हे अशा पद्धतीचं जे डिस्क्रिमिनेशन आहे ते डिस्क्रिमिनेशन चालणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं स्पष्टरित्या त्या जजमेंटच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलेलं आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामध्ये हेडिंग जर बघितलं आपण, बॅलन्सिंग फेथ, डिग्निटी अँड कॉन्स्टिट्युशनल राईट्स, याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल राईट्सचा उल्लेख जो आलेला आहे ना, तो कुठला राईट आहे, तुमचा फंडामेंटल राईट जो फ्रीडम ऑफ रिलिजन आपण म्हणतोय, पण त्याच्याबरोबर फेथ आहे, डिग्निटी आहे. आता हे जरी सगळं असलं, फंडामेंटल राईट असला वगैरे वगैरे, पण एखाद्या धर्मामधली एखादी प्रथा जी आहे ती खऱ्या अर्थाने एखाद्याचा विश्वास असू शकतो, एखाद्याची ती डिग्निटी असू शकते, त्या धर्मातून त्या कम्युनिटीमधून बिलॉंग करणाऱ्या व्यक्तींचं, त्या सगळ्यांचा विचार करून सुप्रीम कोर्टानं दिलेले हे जजमेंट आहे असं लेखक या ठिकाणी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतो. मग ह्या सगळ्यातून आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, एक तर तुम्हाला फ्रीडम ऑफ रिलिजनचा फंडामेंटल राईट कसा आहे त्याचा अभ्यास करून ठेवायचाच आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हे जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, जे यंग लॉयर्स असोसिएशन ऑफ यंग लॉयर असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला, हे जे जजमेंट आहे त्या जजमेंटचा व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हा दुसरा पॉईंट महत्वाचा आहे. तिसरा पॉईंट यालाच लागून काय असू शकतो की आणखी ज्युडिशरीचे कोणते महत्वाचे जजमेंट्स आहेत का, ते जजमेंट सुद्धा आपण बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने आपल्याला करून ठेवायला लागेल. हा सुद्धा खूप जास्त महत्वाचा पॉईंट आहे. जसं की इथं एक आणखी एक जजमेंट तुम्हाला दिलेलं आहे. इथं हे आहे यज्ञ पुरुषाजी वर्सेस मुलदास भूदार दास वैश्य 1966 ची केस आहे. ह्या सुद्धा केसचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ठीक आहे. मग या सगळे जे बाकीचे महत्वाचे जजमेंट्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. हा तिसरा पॉईंट आहे. चौथा पॉईंट काय, की इथं मुद्दा कुठेतरी इनडायरेक्टली इक्वेलिटीला सुद्धा खऱ्या अर्थानं कनेक्ट होतोय. ठीक आहे. इक्वेलिटीला कसा कनेक्ट होतोय, की इथं पुरुषांना अधिकार आहे आणि महिलांना अधिकार नाही, म्हणजे जेंडर बेसवरती डिस्क्रिमिनेशन आहेच ना. म्हणजे कुठेतरी इक्वेलिटी जी आहे ती इक्वेलिटी व्यवस्थित प्रॅक्टिस होत नाहीये. आणि परत इक्वेलिटी हा काय आहे, डिस्क्रिमिनेशन कुणीही माझ्याबरोबर करू शकत नाही, तो सुद्धा फंडामेंटल राईटचाच एक पार्ट आहे. त्यामुळे इक्वेलिटीचं सुद्धा हे जे प्रकरण आहे ते इक्वेलिटी सुद्धा खऱ्या अर्थानं टच करते. ठीक आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला काय करायला लागेल, सेक्युलरिझमचे कॉन्सेप्ट आपल्याला बघून ठेवायला लागेल. आता इथं जर म्हटलं तर इथं सुद्धा उल्लेख आलाय सेक्युलरिझमचा, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये त्याला आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. ठीक आहे. मग हे जे सेक्युलर असणं आहे ते सेक्युलरिझम आपल्याला काय सांगतं, त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागेल. त्या दृष्टीतून सुद्धा असं मला वाटतं की हे जे प्रकरण आहे ते तिथे सुद्धा कुठंतरी टच होतंय. मग ते सेक्युलरिझम मधून मध्ये जाऊन बघायला पाहिजे की सेक्युलरिझम ही प्रिअम्बल मध्ये दिलेली कॉन्सेप्ट आहे. सेक्युलर कंट्री ज्यावेळेस एखाद्या कंट्रीला म्हटलं जातं त्यावेळेस कशी ती सेक्युलर कशी असू शकते, सेक्युलरची डेफिनेशन काय, आणि हे जे सगळं याच्यामध्ये आले, मग याच्यामध्ये इक्वेलिटी आले, याच्यामध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन आले, याच्यामध्ये सेक्युलरिझम आले, मग हे सगळे फंडामेंटल राईट्स आले. याच्याशी रिलेटेड कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय डिस्कशन झालं होतं, महत्वाचा डिस्कोर्स कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधला बघायला पाहिजे, की घटना निर्मित होत असताना याच्यावरती काय चर्चा झाली होती, याची तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि मग याचा सर्वांगीण आपण म्हणू शकतो की अभ्यास होईल
आणि त्या पद्धतीने आपण आन्सर राईट करू शकेल जर रिलेटेड क्वेश्चन आला तर. आणि या सगळ्या दृष्टीतून हे रुटेल महत्वाचं आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते अशा पद्धतीने या रुटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. बाकी या रुटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये, त्यामुळे पुढे काय महत्वाचं दिले ते आपण बघायला सुरुवात करूयात. पुढचा छोटासा एक मुद्दा जो रिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे तो म्हणजे HPV व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिनेशन विषयी. ठीक आहे. मग हे जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन काढून ठेवा, कारण याच्याशी रिलेटेड वॅक्सिनेशन आता 14 वर्षां पर्यंत ज्या विशेष करून मुली आहेत त्यांना वॅक्सिनेशन हे सुरू झालंय. आणि विशेष करून जे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहेत त्याच्याशी रिलेटेड खरं तर त्यांची इम्युनिटी बूस्ट व्हावी आणि त्याच्याशी रिलेटेड ते इम्युनिटी खऱ्या अर्थानं काम करावे आणि याच्याशी ग्रस्त जे पेशंट्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये होऊ नयेत याच्यासाठी खरं तर घेतली जाणारी ही प्रिकॉशनरी मेजर्स आहेत. त्यामुळं फक्त प्रिलियमच्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस काय आहे, त्याचे रिझन काय काय असू शकतात आणि मग त्याचे जे सिम्पटम्स वगैरे आहेत त्या गोष्टींचा आपण अभ्यास करून ठेवा. मग तुम्हाला समजून घेता येईल की हे जे वॅक्सिनेशन आहे ते किती महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीतून मला असं वाटतंय की हे जो सब्जेक्ट आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. बाकी आकडेवारी वगैरे दिली त्या आकडेवारीमध्ये वगैरे एवढं जाण्याची आपल्याला काही गरज नाहीये. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची वॅक्सिनेशन रिलेटेड पॉलिसी काय त्याची पण इन्फॉर्मेशन काढून ठेवा आणि एक वर्ल्ड ऑर्गनायझेशन म्हणून त्याचा अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एक महत्वाचा सब्जेक्ट घेऊन एक रुटेल आलेला आहे. तो सब्जेक्ट आहे कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन टेक्नॉलॉजी. हा सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्याला आपण शॉर्टमध्ये CCU असं आपण संबोधू शकतोय. कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन. आता हे कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी काय करते, जे आपण CO2 एमिशन करतो ना, जे कार्बन एमिशन आपण करतो ते कार्बन एमिशन मग हवेतला असू द्या किंवा एखाद्या फॅक्टरीमधून होणारं लगेच कॅप्चर केलेलं असू द्या, अशी टेक्नॉलॉजी आहे की हे CO2 कॅप्चर करते आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट निर्मित आपल्याला करता येऊ शकतात. मग याचे थोडेसे लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन जर आपण बघितले तर आपल्याला हे लक्षात येईल. इथं तुम्हाला जे जिस्ट आहे त्याच्यामध्ये दिले कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन रेफर्स टू सेट ऑफ टेक्नॉलॉजीज. हे एक सेट ऑफ टेक्नॉलॉजीज आहेत दॅट कॅप्चर कार्बन डायऑक्साईड एमिशन्स. जे कार्बन डायऑक्साईड एमिट झालेला आहे तो कॅप्चर करतं फ्रॉम इंडस्ट्रियल सोर्सेस. इंडस्ट्रियल सोर्सेस मधून असू द्या किंवा डायरेक्टली फ्रॉम द एअर किंवा डायरेक्टली हवेतून सुद्धा हे कॅप्चर करू शकतं अँड कन्वर्ट देम इन टू युजफुल प्रोडक्ट्स. आता ते युजफुल प्रोडक्ट्समध्ये जे कन्वर्ट करतात ते प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत ते डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण बघूया त्यावेळेस बघूयाच आपण. इंडिया हॅज कन्सिस्टंटली बीन द वर्ल्ड्स थर्ड लार्जेस्ट एमिटर ऑफ CO2. भारत हा तिसरा सगळ्यात मोठा कार्बन एमिटर देश आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे कार्बन एमिशन खूप मोठ्या प्रमाणात एकीकडे आपण काय करतोय, ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करतोय की ग्लोबल वॉर्मिंग वाढायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे, ग्रीन हाऊस गॅस एमिशन कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे कार्बन एमिशन जे आहे ते कमी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये भारत हा तिसरा मोठा कार्बन एमिटर आहे. खूप चिंतेची गोष्ट आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढे दिले द फॉरमोस्ट रिस्क इन स्केलिंग CCU इन इंडिया इज कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस. म्हणजे हे जे कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी आहे ते खऱ्या अर्थानं मोठे इन्फ्रास्ट्रक्चर मोठी इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी लागते आणि त्यामुळे जे कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस आहे त्यामुळे हे थोडंसं अवघड आहे. पण इथं उद्देशाचा आहे आपला की हे कार्बन कॅप्चर जे टेक्नॉलॉजी आहे ते टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थानं समजावून घेणं त्याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. पुढं वाय डज इंडिया नीड CCU. भारतासाठी ही टेक्नॉलॉजी काय गरजेची का गरजेचं आहे. इंडिया हॅज कन्सिस्टंटली बीन द वर्ल्ड्स थर्ड लार्जेस्ट एमिटर, जे मी तुम्हाला सांगितले, ऑफ CO2 विथ एमिशन्स ड्रिव्हन लार्जली बाय पॉवर जनरेशन. हे जे एमिशन खऱ्या अर्थानं होतंय हे पॉवर जनरेशनमुळे असू द्या, सिमेंट इंडस्ट्रीमुळे असू द्या, स्टील इंडस्ट्रीमुळे असू द्या, केमिकल्स वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे असू द्या, याच्यामुळे हे एमिशन होताना आपल्याला बघायला मिळते. While renewable energy may reduce future emissions, many industrial processes are inherently carbon intensive and difficult to decarbonize.
काही इंडस्ट्रीज अशा आहेत की त्याचं कार्बन एमिशन आपण बऱ्यापैकी थांबवणं जवळजवळ इम्पॉसिबल आहे. आणि बऱ्यापैकी गोष्टींमध्ये आपण रिन्युएबल एनर्जीचा वापर करतोय, त्यामुळे तिथं कार्बन एमिशन जे आहे ते थांबवण्यामध्ये आपल्याला कुठेतरी यश आलेलं आहे. मग इथं सांगितलं की सीसीयू ऑफर्स अ पाथवे टू रिड्यूस एमिशन्स फ्रॉम these हार्ड टू अबेट सेक्टर्स while simultaneously creating new industrial value chains. It also aligns with India's net zero target for 2070 and its push to build a circular low carbon economy. म्हणजे जिथं ज्या इंडस्ट्री आहेत की जिथं कार्बन एमिशन पूर्णतः नष्ट करणं इम्पॉसिबल आहे जवळजवळ, तिथं खऱ्या अर्थानं ही टेक्नॉलॉजी आपल्याला उपयोगाला येईल आणि आपलं जे 2070 पर्यंतचं जे गोल आहे नेट झिरो एमिशनचं, ते टार्गेट जे आहे ते टार्गेट कुठेतरी आपल्याला फुलफिल करण्यामध्ये हे टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करेल, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वेअर डज इंडिया स्टँड टुडे? आत्ता भारताची परिस्थिती याच्यामध्ये काय आहे? इंडिया हॅज बिगन सपोर्टिंग सीसीयू थ्रू रिसर्च फंडिंग फ्रॉम the Department of Science and Technology, which has created specific research and development roadmap for these technologies. म्हणजे मिनिस्ट्रीकडून याला सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात मिळतो असं इथं सांगितलेलं आहे. द ड्राफ्ट 2030 रोडमॅप फॉर कार्बन युटिलायझेशन स्टोरेज presented by the Minister of Petroleum, Natural Gas and Natural Gas has identified projects that can be used for CCUS purposes. आता CCUS पर्पज तुम्हाला समजला, कार्बन युटिलायझेशन अँड स्टोरेज, कार्बनचं युटिलायझेशन करणं आणि स्टोरेज करणं, हे जे डेव्हलपमेंट करते त्याच्यासाठी सुद्धा मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस जे आहे ते खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी मदत करते, प्रोजेक्ट डेव्हलप करते, ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इन द प्रायव्हेट सेक्टर, अंबुजा सिमेंट्स अडानी ग्रुप इज वर्किंग ऑन अ इंडो स्वीडिश CCU pilot with IIT Bombay to convert captured CO2 into fuels and materials. याच्यामध्ये अडानी ग्रुप जे अंबुजा सिमेंट आहे, हे जे प्रायव्हेट सेक्टर आहे ते CCU पायलट टेक्नॉलॉजी यूज करून IIT बॉम्बेची मदत घेऊन खऱ्या अर्थानं जे CO2 आहे ते कॅप्चर करून त्याचं वेगवेगळ्या फ्युएल्स आणि मटेरियल्समध्ये रूपांतरण कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याच्यावरती काम करते आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये त्यांना यश सुद्धा आलेलं आहे. JK सिमेंट असू द्या इज कोलॅबरेटिंग ऑन CCU टेस्टेड टू कॅप्चर CO2 फॉर ऍप्लिकेशन सच एज लाईट वेट कॉन्क्रीट ब्लॉक्स अँड ऑलिफाईन्स. म्हणजे इथं JK सिमेंटचे एक्झाम्पल दिले, अंबुजा सिमेंटचे एक्झाम्पल दिले. सिमेंट इंडस्ट्री ही एक मोठं रिझन आहे CO2 एमिशन्समध्ये आणि त्याचबरोबर इथं ऑर्गॅनिक रिसायकलिंग सिस्टमचा उल्लेख आलेला आहे, लिमिटेड कंपनी आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. असे वेगवेगळे जे प्रायव्हेट सेक्टर आहेत ते सुद्धा ही जी टेक्नॉलॉजी आहे ती इम्प्लिमेंट करून मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्याच्याशी रिलेटेड काम करतायत, एमिशन कमी करण्याचं हे याच्यामध्ये सांगितलं आहे. व्हॉट आर अदर कंट्रीज डुईंग? बाकी कंट्री काय करतात? द युरोपियन युनियन Bioeconomy Strategy and Circular Economy Actions Plan explicitly supports CCU as a way to turn CO2 into feedstocks for chemicals, fuels, and materials, linking it to circularity and sustainability targets. याच्यामध्ये युरोपियन युनियन बायो इकॉनॉमी जी आहे, जी युरोपियन युनियनची बायो इकॉनॉमी स्ट्रॅटेजी आहे ती खऱ्या अर्थानं काम करते. त्याच्यामध्ये CCU चा कशा पद्धतीने उपयोग होतो याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. एर्सलोर मित्तल अँड मित्सुबिशी म्हणजे इथं खऱ्या अर्थानं प्रायव्हेट सेक्टर ज्या लिमिटेड कंपन्याज आहेत त्या सुद्धा वर्ल्ड लेवलला कशा पद्धतीने काम करतात हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. मग त्याच्यामध्ये UAEचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं करतायत आणि पुढं मग व्हॉट आर द रिस्क अहेड, पुढं काय रिस्क अजून आहे? द फॉरमोस्ट रिस्क इज इन स्केलिंग CCU इन इंडिया इज कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस. म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं की टेक्नॉलॉजी ही जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते, पण ही टेक्नॉलॉजी आहे ती बिल्ड करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं काम करणं खूप जास्त गरजेचं आहे असं पुढे सांगितलेलं आहे. म्हणजे आता याच्यातून हे सगळं तुम्हाला लाईन टू लाईन सांगण्याची गरज का होती? कारण प्रिलियमला आपण बघितले की कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातात आणि ही एक कॉन्सेप्ट आहे कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन टेक्नॉलॉजी.
मग ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजून देण्यासाठी मी लाईन टू लाईन थोडंसं तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला. आता हे आहे कशाशी रिलेटेड? कार्बन इमिशन्स रिलेटेड, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आला, राईट. मग आता हे ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू ज्यावेळेस आपण डिस्कस करतो ना, त्यावेळेस लगेच तुम्ही ग्लोबल लेवलला काय चाललंय, CO2 सॉरी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे आहेत, कॉप ज्याला आपण म्हणतो, त्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या मीटिंग वेगवेगळ्या आहेत. ब्राझीलमध्ये आता लेटेस्ट झालेली मीटिंग आहे. त्याच्यामध्ये काय काय डिस्कस झालं होतं? याच्या रिलेटेड पॅरिस ॲग्रीमेंट आहे. तर पॅरिस ॲग्रीमेंट काय होता? क्योटो प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉल काय आहे? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड भारत सरकार काय करते? स्वच्छ भारत मिशन मग आलंच त्याच्यामध्ये. बाकी कार्बन क्रेडिट सिस्टम आपल्याकडे आहे. ती कार्बन क्रेडिट सिस्टम काय आहे? या कॉपमध्येच आपण ही इंट्रोड्यूस केली होती. मला वाटतं EVA मधला जे कॉप समिट होते त्याच्यामध्ये. मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. आणि त्या दृष्टीतून मला असं वाटतं की हे जे रुटल आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्या दृष्टीतून याच्याकडे आपण बघणं गरजेचं आहे. इथून पुढे आपल्या ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि आपले प्राईम मिनिस्टर इस्रायल दौऱ्यावरती आहेत. आणि आता हे महत्वाचं काय आहे हे नीट लक्षात घ्या. तिथं प्राईम मिनिस्टर आपले त्यांच्या संसदेला संबोधित करत असताना म्हटले की इंडिया जो आहे तो स्टँड फर्मली, म्हणजे इस्रायल सोबत उभा आहे, इस्रायलच्या सपोर्टमध्ये आहे, इस्रायल सोबत आहे, हे त्याच्यामधून त्यांना सांगायचं होतं. आता हे का महत्वाचं हे नीट लक्षात घ्यायचं पाठीमागचं बॅकग्राऊंड. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असू द्या, जनरल असेंब्ली असू द्या, याच्यामध्ये काय डिस्कशन झालं? इस्रायलला कंडेम करण्यात आलं, राईट. इस्रायलला काय करण्यात आलं? कंडेम करण्यात आलं. का? तर इस्रायल जे गझा स्ट्रीपमध्ये करतोय, गाझा स्ट्रीपमध्ये जे मोठ्या प्रमाणात वॉर करतोय, मोठ्या प्रमाणात कत्तल होते तिथं, त्याचा निषेध करण्यात आला. आणि या खरं तर कंडेम लेटरवरती इंडियानं सुद्धा साईन केलेलं आहे. भले सगळ्यात शेवटी केलं, पण साईन केलेलं आहे, राईट. मग इथं कुठंतरी हे सुद्धा क्रिटिसिझम होतं की युनायटेड नेशनमध्ये आपण दाखवतोय असं की आम्ही किती शांतताप्रिय आहे, इस्रायलचा निषेध करतोय याच्या रिलेटेड, आणि दुसरीकडे जगाला काय सांगतोय की युनायटेड नेशनमध्ये काही असू द्या, पण आम्ही इस्रायल सोबतच आहोत, इस्रायल आमचा मित्र राष्ट्र आहे. हे जे सगळं आहे ना, हे सगळं आता खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पद्धतीनं डिस्कशन होतं. हे पहिला मुद्दा महत्वाचा आहे जो तुम्ही समजावून घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा महत्वाचा काय, की टू नेशन थेरीला आपण खऱ्या अर्थानं पहिल्यापासून मान्यता दिली आहे. त्याच्यातून आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशाची फाळणी झाली, भारत, पाकिस्तान आणि इकडे बांगलादेश सुद्धा नंतर, ठीक आहे. आणि याच्यामध्ये टू नेशन्समध्ये इंडियाचा सुद्धा जम्मू काश्मीरच्या रिजन्स रिलेटेड पाकिस्तानशी वाद वारंवार सुरू असतोय. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशचे काही रिजन आहेत त्याच्याशी रिलेटेड असू द्या, किंवा मग इकडं जे LSE आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, तिकडं चायनासोबत आपला वाद सुरू आहे, ठीक आहे. मग हे सगळं असताना इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये फक्त इस्रायलला सपोर्ट करणं हे कितपत योग्य आहे हा सुद्धा एक दुसरा मुद्दा आहे. टू नेशन्स थेरी तिथं येते, ठीक आहे. मग त्याचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. आणि ऑब्व्हियसली तिसरा पॉईंट काय आहे की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून जे इस्रायल सोबत रिलेशन आपले आहेत ते इस्रायल सोबतचे रिलेशन आपल्याला अभ्यास करावेच लागतील. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे. त्याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. हा तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. चौथा पॉईंट पुढे जाऊन काय अभ्यास करायला लागेल आपल्याला, की इस्रायलची एक वेगळी हिस्ट्री राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं ओपिनियन जर बघितलं ना, तर पॅलेस्टाईनवरती कुठंतरी कब्जा करून इस्रायलची स्थापना करणं हे महात्मा गांधींना मान्य नव्हतं, ठीक आहे. मग तेव्हापासून इंडियाचं ओपिनियन कशा पद्धतीनं चेंज होत आलेलं आहे. आता असं ओपिनियन नाही आहे इंडियाचं. मग हे चेंज होणारं ओपिनियन त्याच्यासाठी तुम्हाला इस्रायलच्या स्थापनेची हिस्ट्री बघायला लागेल. आणि त्याच्यावरती वेगळं ऑलरेडी लेक्चर मी बनवून ठेवलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट दिली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये हे लेक्चर तुम्हाला सापडेल. त्याच्यामध्ये इस्रायलची टोटल हिस्ट्री मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस भारताची भूमिका काय काय राहिलेली आहे, इस्रायल इंडियाचे संबंध कशा पद्धतीचे राहिले, हे सुद्धा तुम्हाला समजावत मी गेलेलो आहे. ते लेक्चर जरी बघितलं तरी तुम्हाला ही सगळी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन समजावून घेता येईल. आणि मला वाटतं की मग हे सगळे जे पॉईंट आहेत ते लगेच आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून मला असं वाटतं की ही न्यूज आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. आणि युनायटेड नेशनमध्ये जे डिस्कशन याचे रिलेटेड झाले ना, तर विशेष करून वेस्ट बँकमध्ये जो जो इस्रायल आहे ना तो आपल्या वेगवेगळे सेटलमेंट स्थापन करतोय आणि तिथल्या जे पॅलेस्टाईन नागरिक आहेत त्यांना हरेस करायचा प्रयत्न करून त्याला कंडेम केले गेले आता. आणि त्याच्याबरोबर गजा सुद्धा ऑब्व्हियसली लागूनच मुद्दा आहे.
त्यामुळे हे जे युनायटेड नेशन मध्ये सुद्धा याच्या रिलेटेड काय काय होतं ना, ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. अपोजिशन लीडर राहुल गांधी हे सरकारवरती टीका करतात, क्रिटिसाइज करतात, हे याच्यामध्ये आलेलं आहे. आता याच्यामध्ये मुद्दे काय आहेत बघा. इस्रायलचा एक मुद्दा आहे, ट्रेड डीलचा एक मुद्दा आहे, एप्स्टीन फाईलचा एक मुद्दा आहे. ठीक आहे, एप्स्टीन फाईल्स मी अगोदर पण तुम्हाला सांगितले की एथिक्स सोबत आपल्याला मोरल अँड एथिक्सचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना त्यावेळेस थोडंसं तिथे एक केस स्टडी म्हणून कनेक्ट तुम्ही करू शकता. बाकी त्याचं खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून, मानवच्या दृष्टीतून, मानवतेच्या दृष्टीतून ऑब्व्हियसली त्याचे इम्पॉर्टन्स आहे, म्हणून तर मी एथिक्सला कनेक्ट केले. ते बाकी त्याचा काही इम्पॉर्टन्स नाही आहे. इस्रायलचा मुद्दा आत्ताच तुम्हाला सांगितलं की त्याच्या रिलेटेड आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. युएसए सोबत जो ट्रेड डील झाली आपली, त्याच्याशी रिलेटेड अनेक वेळा आपण डिस्कशन केलं की त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट काय काय त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. आणि ती ट्रेड डील आपण समजावून पण अनेक वेळा घेतले, याच्यावरती एडिटोरियल पण मल्टिपल टाइम्स आपण डिस्कस केलेले आहेत. हे 3 मुद्दे याच्यामध्ये डिस्कस म्हणजे हायलाइट केलेले आहेत. म्हणजे अपोजिशन जे आपल्या देशाचं सरकारचं अपोजिशन खरं तर आहे. अपोजिशन लीडर ज्याला आपण म्हणतो, सरकार अपोजिशन आपण म्हणू शकतो. अपोजिशन पार्टी आपण ज्याला म्हणतो, त्यांचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हे डायरेक्टली आपल्या सिलेबसला पण कनेक्ट होत आहेत. त्यामुळे याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, डिटेल आपण याच्या अगोदर अनेक वेळा डिस्कस केलं आहे, समजून घेतलेत मुद्दे. त्याचं रिव्हिजन तुम्ही करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते करून ठेवायला पाहिजे. इथं खऱ्या अर्थानं आजचा दहिंदू जो आहे तो दहिंदू मी समाप्त करतोय. अशा चांगल्या पद्धतीने आजचा दहिंदू मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे, फायदेशीर आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.